डुंबरवाडी टोलनाका बंद झाल्यामुळे आमच्या रोजगाराचं काय, असा सवाल स्थानिक कर्मचाऱ्यांचा होता. तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी ह्या लोकांना जवळ बोलून काळजी करू नका, पुन्हा टोलनाका सुरू झाल्यावर जेवढे दिवस तुम्ही कामावर नसाल त्याचे पैसे मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील, तुम्ही चिंता करू नका, शेवटी तुमचे कष्टाचे पैसे तुम्हाला मिळायलाच हवे. टोल नाका बंद होतोय यात तुमचा काय दोष, असं म्हणत ह्या कामगारांना आमदार शरददादा सोनवणे यांनी धीर दिला. आमदार सोनवणे ह्या कर्मचाऱ्यांशी बोलताना काय म्हणाले ऐकूयात. ब्युरो रिपोर्ट, विघ्न टाइम्स, डुंबरवाडी. दादांनी जे आता इथे सांगितलं का टोलचं काम, रस्त्याचं काम होतंय, तर तो जोपर्यंत रस्त्याचं काम होत नाही तोपर्यंत टोल बंद राहील. तर आम्ही दादांच्या या निर्णयाला 100% आमच्या पूर्ण 50 कर्मचाऱ्यांचा पाठिंबा आहे. पण दादांना एकच विनंती आहे का जोपर्यंतच्या कालावधीत टोल बंद राहील तोपर्यंत आमच्या 50 कामगारांचा दादांनी विचार करावा आणि आम्हाला कंपनीकडून पगार देण्यासाठी दादांनी आमच्या मागे भक्कमपणे उभं राहावं, हीच दादांना विनंती. दादा तुम्ही काय सांगाल? बघा, ताईंनी जी मागणी केली ते रास्ता आहे, कारण कंपनी ही एजन्सी आहे आणि हे त्यांच्या अंडरमध्ये काम करतात. इथं असलेला कंपनीचा माणूससुद्धा हा सब कॉन्ट्रॅक्टर आहे. परंतु या सिस्टममध्ये काम करत असताना एक गोष्ट निश्चित आहे की इथला माणूस जो आहे तो आमचा आहे. कंपनी येतील आणि कंपनी जातील, पण लोकल माणूस ही आमची लायबिलिटी आहे, ही आमची जबाबदारी आहे. आपण जितके दिवस काम बंद करणार आहे त्या सगळ्या लोकांना बोलवून पहिल्यांदा जे पुढचे पगार काढतात ना त्याच्या आधी यांचा जो मधला जो बॅकलॉग आहे, म्हणजे थोडक्यात जो आपण घरी बसून, कारण यांची काही चूक नाही बिचाऱ्यांची. रस्त्याचं काम मी आता पाहिलं, पुन्हा नाशिकच्या रोडचं काम मला सिस्टमॅटिक त्यांनी हात लावलं आहे. म्हणजे ते काय करतात, एक असा ठराविक पॅच घेतात आणि पुढं सरकतात. यांनी इथून जे काम सोडलं आहे ते शेवटी फार वडगावानं बद्द काढलं आहे. म्हणजे मला एक कळलं नाही की ही प्लॅनिंगच अशी कशी काय रिजेक्शनने केली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होतात. बरं, हे आता त्याविषयी तिकडे अपघात झाला तर तो वेगळ्या कारणाने झाला, एस टीचा आपण पाहिला, बंद एस टीचा. आपण तरीसुद्धा आपण त्या कुटुंबाला कॉम्पॅक्सेशन म्हणून आपण म्हणजे भरपाई म्हणून सरकारकडून 5 लाख रुपये मृत्यूच्या कुटुंबाला आणि त्यांचे जेवढे काही आजारपण झालं हॉस्पिटलला त्याचं सगळं बिल शासनाने पेड केलेलं आहे. इथं तसं काही नाही आहे. आणि मग इथं आपण जर टोल प्लाझा उभं राहायचं, आपण शेतकऱ्यांचे पोरं आहोत, आपण कामगार आहोत, आपली सहानुभूती 100% तिथल्या वाट सुरक्षित असली पाहिजे ज्यांच्या जीवावर आपण ही कंपनी चालवतो, हा टोल चालवतो. आणि आपलं हे काम जे आहे, हा कॉन्ट्रॅक्ट जरी 11 महिन्याचं असलं तर याच्यामध्ये या कॉन्ट्रॅक्टमध्ये आम्ही तुम्हाला सरप्लस करून देऊ, ही जबाबदारी माझी आहे. तुम्ही चिंता करायचं काही कारण नाही. ताईंनी जे निवेदन दिलं किंवा टोल प्लाझाचे माझ्या कर्मचाऱ्यांनी जे स्थानिक जे निवेदन दिलं आहे ते मी माझ्या हातामध्ये घेतलेलं आहे आणि मी लवकरच या टोल प्लाझा सगळ्या लोकांशी बसून याच्या पगाराच्या बाबतीत सुद्धा निर्णय त्याला करायला हवेत. कारण का तर यांची चूक शून्य आहे, हे काम करायला तयार आहेत, यांची सिस्टीम अलर्ट आहे. आणि हे नेहमी मी पाहतो, म्हणजे पुरुषांबरोबर आमच्या महिला भगिनी, आमच्या ज्या काही माझ्या बहिणीसारख्या ज्या काही लेडीज आहेत त्यासुद्धा या कंपार्टमेंटवर बसून रात्री 12-12, 1-1, 2-2 वाजेपर्यंत ते पहाटेपर्यंत काम करताना मी पाहिलेलं आहे. त्यामुळं काम ही त्यांची गरज असल्यामुळे लोकलच्या आमच्या सगळ्या स्थानिक रोजगाराच्या सर्व लोकांना हे निवेदनाद्वारे जे त्यांनी मला विनंती केलेली आहे त्याचा उचित अशा पद्धतीचा निर्णय करून तेवढे पैसे तुम्हाला आम्ही देण्यासाठी 100% कंपनीकडून आम्ही त्या ठिकाणी सांगून काम करू. फक्त या टोलला किंवा आता सगळे सिस्टम डाऊन करून आपण लवकरात लवकर हे कसं काम पूर्ण होईल. आत्तासुद्धा एक ॲक्सिडेंट झाला, 2 ॲम्ब्युलन्स खाली पडायला, मला फोन आला डॉक्टरांचा. याचं सारखं चालू आहे आपल्याकडे आणि म्हणून मी डिवायडेडची मागणी केली. त्याचं हिस्ट्रीमध्ये आता मंगळवारी येणार आहे. आपल्याला पुढं जायचं, आपल्याला लोक वाचवायचे. जर लोकच वाचले नाही आपली साधी, आपलं म्हणजे स्थानिक, तर आम्ही कुणाला उत्तर देणार. बरं, पालकत्व माझ्या खांद्यावर, मी या तालुक्याचा आमदार आहे. माझी सुद्धा अशा वेळेला झोप ओढून जाते की एखादा कुटुंबातला माणूस गेला. कारण 10वेला सुद्धा तेच मला बोलवतात आणि त्यांच्या कुटुंबाला उभं करा सुद्धा हीच मंडळी मला बोलवतात. मी पण त्या कर्तव्याच्या भावनेने प्रत्येकाच्या दरवाज्यात जाऊन आलेले आणि जाणार. त्यामुळे आजचं जे आपण सिस्टमॅटिक जे आंदोलन, त्यांनी आमच्याकडे 2 दिवस पाहिले होते बिचारांनी, टोल प्लाझावाल्यांनी. मी त्याला 8 दिवस दिले. चला मग तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्ही चर्चा करा. NH-50ला मी दिलं, NH-61ला दिलं, त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो कलेक्टरला दिलं. बरं, कागदाच्या बाबतीत मी फार एकदम प्रबळ माणूस आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. शरद सर जेव्हा राईट करतो तेव्हा तो राईट पणच असतो. आणि नंतर आम्ही दुसरं जे दिलं आहे ते आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना दिलं, जे जिल्ह्याचे प्रमुख आहे आपत्कालीन व्यवस्थेला. त्याच्यावर तरी उत्तर निरुत्तर राहिले. त्यामुळं हा टोल प्लाझा आपण आजपासून फक्त हँग करतोय, कायमचा बंद करत नाही, कामापुरता. आणि आपलं काम जर 1 महिन्यामध्ये पूर्ण झालं तेव्हा पुन्हा चालू करू. फक्त आपण जो निर्धारित कार्यकाळ जो आहे तो बंदचा,
तेवढ्या पगार देण्यासाठी मात्र मी कंपनीवाल्याशी 100% बोलणार आहे. काळजी करायचं आहे कारण एक मिनिट जोपर्यंत जनता का बंद नेता राहील कैसा हो ना, चालू ठेवायला सांगा. काय? इथली ॲम्ब्युलन्स हा बोला. इथली. ॲम्ब्युलन्स सेवा इथली आपण चालू ठेवू, कारण ॲम्ब्युलन्स ही आपली प्राथमिकता आहे. टोल नाक्याला ज्या काही समजा सराउंडिंग गोष्टी आहेत, इथल्या आजूबाजूच्या लाईटी चालू राहतील, ॲम्ब्युलन्सची सेवा चालू राहील आणि इथली जी सेवा आहे लोकांना पब्लिकला ते देऊ, कारण आपण त्यांना बाकी काही कॉम्पन्सेशन देत नाही, पण सेवा मात्र देऊ हे मात्र मला खात्री आहे. आणि आपली लोक सुद्धा चांगली आहेत, स्टाफ सुद्धा चांगलं काम करतोय. निश्चितपणे आपण सहृदय हृदयद्रावक होऊन इथल्या वाटसरूची काळजी घेण्यासाठी आणि इथल्या असलेल्या लोकांना जबाबदारीने त्याची सेवा करण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, एवढंच मी सांगतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की दुसरी एक भेटते मला, दुसरी एक ताई भेटते मला. फक्त दादा आमच्या कार्यक्रमाचा विचार करा. काळजी करते यांना. त्यांना सर्व सोयी पण काळजी करते. नवऱ्याचं काय नाव त्याचं? प्रमोद अरुण डुकरे ना, तो वारला तो. त्यांना कसं पॉलिसीचे पैसे एवढी काळजी घ्या. कोणी नाही मनीषा डुकरे मला फोन सगळे 7 वाजता. अरे कोण वारलं तिथं कोणी 1 महिन्यापूर्वी. तेच ते प्रमोद डुमरे. ते 2 दशकरे एकत्र झाले ते कोळमाथ्यावरले आधी ती. अरे तो राहिला पुढे तो प्रमोद डुकरे वारला तो. त्याची बाईक रडत होती 7 वाजता फोन केला मला असं. ते बाथरूममध्ये फोन चालू होते ते विचारले त्याचं काय झालं. त्याचं थोडं भाग बघायला तुला 2 मुली इथला लहान बाबत आणि साहेबांची मदत घ्या. सगळे लाईन ऑफ ॲक्शन करा. तिला कमीत कमी इन्शुरन्स करून पैसे मिळाले बघितलं उभं राहिलं. नेमकी त्यावेळेला मी ठरवून थांबतो, मला कसं माहीत होतं. दशकरीला होतं मी आलो होतो. त्यांना भेटलेले आपण त्याच्याकडे. जाऊ नका ते जाऊन मला म्हणायचं त्याला फोन लावून द्या. जाऊ द्या पण आलो का उद्या सर्वे ज्या वेळेला 15 वाजता सर्व्याला चहा घेऊ. हो चला ना. किंवा साडेसाहेबांच्या बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.